तर मित्रांनो 2025चा शेवट बघा पैठण इथून झालेला आहे. सुरुवात पण इथूनच होणार आहे मित्रांनो. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात पण. चला मित्रांनो, आज 31 डिसेंबर, आज एकादश आहे. आज आम्ही पैठणला निघालो. ही बघा गाडी, हेल्मेट. सकाळच्या 8 वाजत आल्यात. आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज एकादशी निमित्त आम्ही चाललो पैठणला. तर बघत राहा, ही गाडी, मी आणि आत्या आम्ही चाललो आता पैठणला. तर बघत राहा. तर चला मित्रांनो, निघालोय गाडीवर पैठण. तर चला मित्रांनो, आम्ही चाललो आता पैठणला. हे बघा गाडी, हे बघा आता 490 किलोमीटर झाले. 27,490. तर बघू आता किती भरतंय. तर चला. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आता जालन्यात. जालना शहर बघा तुम्ही मित्रांनो. इथं जास्त पब्लिक होती त्यामुळे मी बोलू शकलो नाही. हे बघा, हे जालना शहरमध्ये आलेलो होतो आणि जालन्यातून आम्हाला डायरेक्ट जायचं आहे आता पैठणला. तर तुम्ही बघत राहा. तर पुढे बघा. थंडीने मित्रांनो एवढं गार लागत होतं आणि म्हणलं एक गाडीवरचा शूट करावा. तर बघा मित्रांनो, आम्ही आता पैठणच्या दिशेने चाललेलो आहोत आणि हळूहळू गाडी घेतली आणि मी एक छोटासा शूट केला. तर बघा कसा वाटतोय. तर मित्रांनो, आम्ही आलो तर आता पैठण जवळ आलो. इकडे बघत असाल तुम्ही, हा रोड आहे पैठणला जायचा. आता आम्ही जवळ आलेलोच आहे. तर उभी केली गाडी. आता काही तासात जातोच तिथं जवळ. त्यामुळं बघत राहा. कसा वाटतं ते नक्की ब्लॉग कमेंट करून सांग. मित्रांनो, हे डोंगर लागतो आणि तिथे त्या वळणावरचा एक शूट घ्यावा म्हणलं. तर बघा मित्रांनो, गाडी कसं उलटं चाक भिंगते आणि मला खरंच वाटलं उलटं भिंगते. खरं नाही भिंगत ते मित्रांनो. चाललेलं दर्शनाला, तुम्ही बघत राहा. हे बघा, पुढे स्लो गाडी असतानाही फास्ट वाटते. तर बघा मित्रांनो, कसा एकदम परिसर आहे. आणि तर चला मित्रांनो, कसा वाटतो नक्की सांगत एकनाथ महाराजाचं दर्शन घ्यायला. तर बघत राहा आणि कसं वाटतोय ते पण सांगा. तर हे बघा मित्रांनो, मी म्हणलं समोरचा एक असा शूट घेऊन टाकावा. तर बघा मित्रांनो, आता गाडी एकदम स्लोमध्ये पण अशी फास्ट असल्यासारखी वाटते. तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तर. आणि नक्की सांगा मित्रांनो कमेंट करून कसा वाटतो आहे व्हिडिओ आणि ब्लॉग पण आपला. तर एकादशी निमित्त आम्ही चाललेलो होतो पैठणला आणि डिसेंबर महिन्याचा शेवटचा ब्लॉग पण म्हणलं आजपासून सुरुवात करावा. तर कसा वाटतो आहे ते नक्की सांगा मित्रांनो. आणि अजून बरंच काही आपल्याला पाहायचं आहे. तर आम्ही आलेलो होतो पैठणपाशी. बघा मित्रांनो, पैठण क्षेत्रात एंट्री केली. तर बघा पैठण चौकात आलेले आहेत आणि आता बघा मित्रांनो, आम्ही हे गीता मंदिर आहे इकडं. तर या गीता मंदिरापाशी आपली गाडी उभा केली आणि इकडं बघत आहात तुम्ही एकनाथ महाराजांचं समाधी स्थळ आहे इकडं. तर मित्रांनो, आम्ही आलो बघा तुम्हाला पैठण. हे बघा गीता मंदिर इकडे. या मंदिरात श्रीकृष्णाने गीता सांगितलेली, म्हणजे असं कोरीव असं बांधकाम आहे. तर मित्रांनो, आम्ही आता इथं गाडी उभा करून आता जाणार आहोत गंगेवरती. स्नानाला जाणार आहोत आणि तिकडं हातपाय धुवून येणार आहोत. तर हे बघा मित्रांनो, आम्ही मंदिराकडे जात आहेत. तरी तुम्ही बघायला विसरू नका कसं वाटतंय मंदिर. तर हे बघा मित्रांनो, मंदिरापाशी आलेले आहे समाधी स्थळापाशी. तर मित्रांनो, हे बघा मंदिरापाशी आले आणि आता आम्ही इकडं चाललेलो आहोत हात वगैरे धुण्यासाठी. तर बघा इकडं पाय ते धुण्यासाठी आलेलो आहेत आम्ही इकडं गंगेजवळ. आणि गंगेजवळ जात असताना इथं काही वासुदेव किंवा वाजवणारे भजनी मंडळ
इथे भरपूर भक्त मंडळी पाहायला मिळालेले आहेत मित्रांनो. तुम्ही बघत राहा. हे बघा इकडे बाबा वाजवतात. भरपूर भक्त आहेत मित्रांनो. आणि नंतर हातपाय स्वच्छ वगैरे धुवून आम्ही आलेलो आहे तिकडं. बघा मित्रांनो, हे मंदिर आहे, प्रवेशद्वार आहे आणि आम्ही आता या प्रवेशद्वारातून एंट्री करणार आहोत आतमध्ये. हे बघा मित्रांनो, अनाथाच्या नाथा तुझं नमो असं एकनाथ महाराजांच्या समाधी स्थळाच्या बाहेर लिहिलेलं होतं. हे बघा, अनाथाच्या नाथा तुझं नमो. तर आम्ही इथं आलोत आणि देवाचं दर्शन घेतलं मस्तपैकी आणि तिथं थोड्या वेळ आराम केला. तर देवाच्या परिसरात मित्रांनो एकदम आनंद आहे आणि मनाला पण फ्रेश वाटलं. तर मित्रांनो तुम्ही पण एकदा भेटून. तर मित्रांनो दर्शन घेतल्यानंतर आम्ही इकडं काही सामान घेण्यासाठी आलेलो आहेत. तर आम्ही काय काय घेतलं आहे ते बघत राहा तुम्ही. तर हे बघा मित्रांनो, आम्ही काहीतरी सामान घेणार आहोत. आता मला प्रथम बासरी घ्यायची आणि एक टोपी घ्यायची. तर मित्रांनो फायनली नंतर या भैयाकडून आम्ही एक बासरी घेतली आणि मग काय वाजवायला सुरुवात केली तर अशी वाजली विचारूच नका. तर ही बासरी घेतली आणि एक टोपी घेतली. नंतर आम्ही घेतली टोपी. तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही टोपी आणि बासरी? ही बघा एकदम मस्त वाटते ना. तर फायनली मित्रांनो आम्ही आलो गीता मंदिराकडे. हे गीता मंदिर आहे जे तुम्हाला दृश्य दिसतंय तिथं जेवढं महाभारत झालेलं आहे त्याचं दृश्य आणि त्याचे खाली प्रसंग झालेले लिहिलेले बघा. कर्ण, दुर्योधन, कृपाचार्य, माधव, हे सर्व असे चित्र काढून. हे बघा इकडं कृष्ण, कर्ण, पांडव, दुर्योधन आणि हे द्रौपदी वस्त्रहरण, हे सर्व एकदम असं जसं काय समोर झालेलं आहे. इथं बघा हे शकुनी आणि हे दूध खेळलेले दुर्योधन, कर्ण, पाची पांडव, हे सर्वजण जे आहेत मित्रांनो इथं त्यांनी कोरीव बांधकाम केलेलं आहे. आपल्याला जसं आपल्यासमोर जसं काय महाभारत घडतं आहे असं वाटतं आहे, असं इथं लिहिलेलं आहे मित्रांनो. तर एकदम पाहायला पण मंदिर रेखीव बांधकाम आणि सर्व आहे. मला एकदम छान वाटलं आणि मनाला पण प्रसन्न वाटलं. तर मित्रांनो कसं वाटतं एकदम भारी. तुम्ही पण एकदा अवश्य भेट द्या. तर मित्रांनो आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहे मंदिरात आणि मंदिरात पण चौबाजूनी मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि काय प्रसंग कुठे घडले हे सर्व दाखवलेलं आहे मित्रांनो. एकदम खरोखर असं असल्यासारखंच वाटतंय मित्रांनो तिथं. तर तुम्ही पण भेट देऊन जा, एकदा अवश्य भेट द्या. तर मित्रांनो दर्शन झालं. आता आम्ही 2 साड्या, एक बासुरी, एक टोपी, भरपूर काही घेतलं. आता दर्शन झालं. आता निघालो आम्ही घराकडे. तर बाय मित्रांनो. त्यानंतर आठवलं की आपण हा नाथसागर बघून जायलाच पाहिजे. पवित्र गंगा नदी आणि हा जायकवाडी प्रकल्प किती एकदम पाणी आहे ते बघून जायला पाहिजे. हे बघा दरवाजे. आणि मी नंतर प्रकल्प बघण्यासाठी गेलो. हे बघितल्यानंतर मी सुचवलं वर जायचं. तिकडून होती वाट आणि मग आम्ही गेलो वर पाणी बघायला. तर तुम्हाला दाखवतो आता वरती पाणी. वर गेल्यानंतर इथून वर जायचं आहे चलत कना वर गेल्या तुम्हाला दाखवतो पाणी. आता गाडी लागली चढायला. चला आता वर चाललो. तर मित्रांनो बघा आम्ही आता वरती चाललेलो आहोत पाणी बघण्यासाठी. तर तुम्ही बघायला विसरू नका. आणि हे बघा मी फायनली वरती आलेलो आहे नाथसागर बघण्यासाठी. तर मित्रांनो तुम्ही बघा किती इकडं दृश्य काढलेले आहेत आणि भरपूर असा मोठा हा नाथसागर आहे मित्रांनो. एकदम पाहण्यासारखा आहे आणि जितकी नजर पुरत नाही तिकडं पाणीच पाणी आहे मित्रांनो. एकदम पाणी बघण्यासारखं आहे आणि तुम्हीसुद्धा पाणी बघण्यासाठी या. तर ते पाहिल्यानंतर मित्रांनो मी म्हणलं आता खाली जाऊन उतरून पाहावं तर कसा वाटतोय. पाणी उंजळीत घेऊन पाहावं आणि आपलं पुन्हा येणं होत आहे की नाही यासाठी मी खाली गेलो मित्रांनो पाण्यापाशी. आणि पाण्यापाशी व्हिडिओ काढला, फोटो काढले आणि बघितलं तर काय हैराण एकदम झालो मी. तर मित्रांनो मी आता पाण्यापाशी गेलो आणि मस्त इकडं असा परिसर पाहिला. एकदम भारी वाटलं मित्रांनो. मन एकदम फ्रेश झालं आणि बघा मी एन्जॉय करत एकदम मस्त कसा एन्जॉय केला. तर मित्रांनो ही बघा नंतर वरती आलो आणि नंतर आता घरी जायचं आहे आम्हाला. त्यासाठी उशीर झाला होता त्यामुळं म्हणलं आता घराकडे चला. तर आता घराकडे जाण्याचा वेळ झालेला मित्रांनो. तर कसा वाटला ब्लॉग एकदम
कमेंट करून सांगा. आणि इकडून बघा हे बघा तुम्ही पाठीमागून कॅमेरा करून एकदम कसा पाण्याचा फिरते ते पाणी. महासागर जसं काय समुद्रच असल्यासारखं वाटतंय मित्रांनो. या हे बघा कसे फोटो होते. पाण्याला मित्रांनो जो हा कॅम्प आहे तर याला नाथसागर हे नाव दिलेलं आहे. अजून फोटो पण काढणार आहे मी पण. तर मित्रांनो एकदम बघण्यासारखं दृश्य आहे. मित्रांनो तुम्ही अवश्य भेट द्या. पाणी इकडे. तर चला मित्रांनो, तुम्हाला कसा वाटतोय हा प्रकल्प कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्हाला घरी जायचं आहे तर मित्रांनो बाय. आलोत मित्रांनो आम्ही घरी. बघा हे बघा किती गाडी पळाली. 480 होतं, आता 732 झालंय. तर फायनली आम्ही आता घरी आलेलो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.